बरोबर. बाउझर म्हणजे जे डिझेल पुरवठ्यासाठी मोबाईल व्हॅन असते, जे जागोजागी जाऊन डिझेल विक्री करतात, ते पेसो लायसन्सप्रमाणे त्याला नियमावली आहे. पण या नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीररित्या डिझेल पुरवठा करमाळा तालुक्यामध्ये होत आहे. त्यांना वारंवार सूचना देऊन, कल्पना देऊन आत्तापर्यंत बऱ्याच दिवसापासून असे डिझेल पुरवठे होत आहेत. पेसो लायसन्सप्रमाणे त्याला जिओ फेन्सिंग असणं गरजेचं आहे आणि 2 व्हीलर्स 3 व्हीलर्सला डिझेल पुरवठा करणं हे बेकायदेशीर पद्धतीने आहे. पण या वारंवार अशा गोष्टी होत आहेत आणि आत्तापर्यंत असंही दिसून आलेलं आहे की या अशा मोबाईल व्हॅनमध्ये जो माल आहे तो करमाळा तालुक्यातला नसून बाहेरचा कुठून येतोय, का हा चोरीचा माल आहे, का भेसळ करून विकला जातोय, का अजून करमाळा तालुक्यातले पंप यात इन्व्हॉल्व आहेत. अशा पद्धतीने आम्ही तक्रार ही पुरवठा अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. आम्ही PI साहेबांना भेटलेलो आहे, या संदर्भात कल्पना दिलेल्या आहेत. त्यांना पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही तात्काळ दखल घेण्यासाठी मागणी केलेली आहे. साधारणतः करमाळा तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या मोबाईल व्हॅन किती ॲक्टिव्हिट आहेत? आम्ही आत्ता निवेदनांमध्ये, तक्रारामध्ये काही पुरावे आमच्याकडे होते, ते आम्ही सोबत जोडलेले आहेत. पण आमचा अंदाज असा दर्शवतो की हे रॅकेट मोठं आहे आणि अशा व्हॅन्स पूर्ण तालुक्यामध्ये पसरलेल्या आहेत, जेणेकरून जीवितहानी होऊ शकते. आणि हे बेकायदेशीररित्या ज्या पद्धतीने चाललेलं आहे, हे पंप चालकांना पण त्याचं नुकसान आहे. आणि जीवितहानीमुळं एखादा पेसो लायसनप्रमाणे आपण नियमावली पाळत नाही आहे तर त्या पद्धतीने स्फोट होण्याची शक्यता असते. तो परिसर पूर्ण बेचिराख होऊ शकतो. शून्य नियम पाळता अशा गोष्टींचा पुरवठा होत आहे, हे आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे. करमाळा तालुक्यात किती पंप आहेत? आता जवळजवळ आम्ही आज जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये जवळजवळ 21 डीलरच्या सह्यांनिशी सगळे 21 डीलर आम्ही पंप डीलर असोसिएशनतर्फे आज ही तक्रार नोंदवली आहे.